आता बक्षीस वितरण समारंभाला आम्ही सुरुवात करतोय। सर्वप्रथम तिन्ही पंचांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। तिन्ही पंच आपण स्थानापन्न व्हा आणि खेळाडूंना, जय मानसेश्वरच्या खेळाडूंना सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण समोर या, ग्राउंडच्या समोर या। समोर प्रेक्षक सर्व जे खेळाडू आहेत दोन्ही टीमचे खेळाडू, प्रतीक गवंडे आपला संघ घेऊन समोर या। बीपीएस संघ समोर या। जय मानसेश्वर संघ सर्व ग्रामस्थ विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे। बाबूराव साळगावकर संघ मालक आपण स्टेजवर या। कॅप्टन प्रतीक गवंडे आपण स्टेजवर या। तुषार साळगावकर संघ मालक आपण स्टेजवर या। तसेच तेजस जुलेकर कर्णधार आपण स्टेजवर या। तेजस जुलेकर कर्णधार बीपीएस सुकटनवाडी। तिन्ही पंच रोशन पेडणेकर, किशोर भगत सर आणि सुनील नाईक सर आपण तिघे स्टेजवर या। आता लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाला स्वागत करतोय, सुरुवात करतोय। दीपक रेडकर आपण वर या स्टेजवर। शैलेश नार्वेकर वर या आपण। संदेश मोगे स्टेजवर या। इलियास आल्मेडा आणि एल्विस आल्मेडा आपण वर या। चेतन नरसुले स्टेजवर या। इलियास आल्मेडा, राजू बोने आपण स्टेजवर या। रुपेश माळगावकर स्टेजवर या। तुषार साळगावकर स्टेजवर या। बबी साळगावकर स्टेजवर या। बबी साळगावकर बसून घ्या। आता लगेच बक्षीस वितरण समारंभ चालू करतोय। राजू बोने, बबी बाबा, नमसवाडी ग्रामस्थ कृपया आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे। नमसवाडी ग्रामस्थ राजू भोने तसेच उभादाडा नमसवाडीचे ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ कृपया आपण हा अंतिम सोहळा पार पाडण्यासाठी व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। उभादाडा नमसवाडी ग्रामस्थ तेजस जुलेकर आपला संघ घेऊन समोर या। प्रणय गवंडे सगळेजण समोर या। जय मानसेश्वर संघ लगेच चालू करतोय। आपल्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे। आपण खेळल्यात, आपण आता रनर झालायत। एक कोणतरी जिंकणार, एक कोणतरी हरणार। सर्वांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलंय। शैले आहे सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आपण या। अँथोनी आल्मेडा, अँथोनी लोबो, विनू राहुल आडारकर स्टेजवर या। राहुल आडारकर सचिन सातार्डेकर आपण स्टेजवर या। सचिन सातार्डेकर कॉमेंटेटर सुमित काळशेकर आपल्या बरोबरच आहेत। भाऊ बागायतकर आपण कृपया स्टेजवर यायचं आहे। भाऊ बागायतकर, सुरेंद्र चव्हाण जर कुठे असतील तर या। भाऊ बागायतकर वर या स्टेजवर। अमित मांजरेकर स्टेजवर या। अमित मांजरेकर, सुरेश मांजरेकर स्टेजवर या। सर्व मंडळाचे पदाधिकारी ज्यांनी आम्हाला खरोखर हे स्पर्धा भरवण्याकरता मदत केली त्या सर्वांचे आम्ही पहिल्यांदा आभार मानतोय। आणि आता बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय। पंचांना फक्त जरा घाई असल्यामुळे, जायचं असल्यामुळे त्यांचं स्वागत आणि त्यांचं सन्मान चिन्ह त्यांना पहिल्यांदा देऊया आणि नंतर आपण बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला आमच्या एका शब्दाला मान देऊन किशोरजी भगत सर,
कायम आमच्या स्पर्धेला कायम असतात. आम्ही त्यांना फोन केल्यानंतर ह्यावेळी पण ते बिझी होते, पण त्यावेळी त्यांनी नाना नाईकला तिकडे पाठवून आमच्या इकडे ही स्पर्धा ॲडजस्ट केली. त्यांचे खरोखर आभारी आहोत आणि त्यांचा सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात सन्मान करण्यात येईल. पंचांचं त्यांना जायचं असल्यामुळे लवकर घेतो. बबलू कुबल यांच्या हस्ते किशोर भगत यांना सन्मान चिन्ह गुलाब पुष्प आणि त्यांचा मान देण्यात येत आहे. बबलू कुबल, त्यानंतर पंच आमचे सुनील नाईक सर, जयप्रकाशजी चमणकर माजी सभापती यांच्या हस्ते ते देण्यात येईल. त्यानंतर रोशन पेडणेकर बबी सागावकर यांच्या हस्ते देण्यात येईल. समालोचक आम्हाला ज्यांनी समालोचन येथे केले ते आमचे समालोचक मित्र विवेक आडारकर, त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान करण्यात येत आहे राजू बोने यांच्या हस्ते. राजू बोने, विवेक आडारकर उपस्थित आहेत का? ते उपलब्ध नाही आहे. इथे सुमित काळशेकर यांचं राजू बोने यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. राजू बोने, सुमित काळशेकर या आडेलीवरून यश किंदेकर यांच्या शब्दाला मान देऊन ते या स्पर्धेला उपस्थित राहिले आणि खरोखर चांगली अशी कॉमेंट्री त्यांनी केली. पहिल्यांदाच आमच्या स्पर्धेला उपस्थित राहून खरोखर चांगली, लोकांना ती आवडली आणि मला फोन पण आले की खरोखर चांगला कोणतरी तुम्ही नवीन आणलाय या स्पर्धेसाठी. तर त्याचं नाव सुमित काळशेकर. पुढील आहे तो समालोचक रोहित बोने, त्यांचा सन्मान करतील सचिन सातार्डेकर. रोहित बोने, धन्यवाद रोहित बोने. योगेश परब यांचा सन्मान करतील भाऊ बागायतकर. योगेश परब आमचे मित्र, गेल्या वर्षी ते या स्पर्धेला चुकले होते, पण ह्या वर्षी त्यांना पहिल्यांदाच आम्ही सांगून ठेवलं आणि त्यांनी ते मान राखला. योगेश परब खरोखर चांगली कॉमेंट्री केली, सर्व स्पर्धा हँडल केली. खूप खूप आभार. भाऊ बागायतकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला स्कोरर म्हणून लाभले होते ते विशाल मरिये यांचा सन्मान करण्यात येत आहे. विशाल मरिये, शैलेश नार्वेकर यांच्या हस्ते विशाल मरिये यांचा सन्मान करण्यात येत आहे. स्कोरर म्हणून खरोखर उत्कृष्ट अशी त्यांनी कामगिरी केली.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये डीजे आणि मंडप डेकोरेशन ज्यांनी केलंय आमच्या एका विनंतीला मान घेऊन आणि खरोखरच कमी वेळेमध्ये व्यवस्थित सगळं मंडप वगैरे व्यवस्थित करून दिले ते राजनजी मसूरकर तळवडे, त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. राजनजी मसूरकर तळवडे, हा सन्मान अमित मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. अमित मांजरेकर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंत यांचे सहकारी मिलन पाटील आणि त्यांचे दोघे सहकारी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि खरोखर चांगलं प्रक्षेपण त्यांनी केलं. तर मिलन पाटील, आपण यूट्यूबच्या वतीने आपल्या वतीने आपले सहकारी त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान चिन्ह देऊन करण्यात येईल. इलियास आल्मेडा यांच्या हस्ते यूट्यूब मिलन पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन देण्यात येत आहे. इलियास आल्मेडा यांच्या तर्फे उबादांडा प्रीमियर लीग 2024 एक प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच ठेवण्यात आली होती. उबादांडा 11 वर्सेस वेंगुर्ला 11 आणि या सामन्यासाठी जी आकर्षक ट्रॉफी ती SS फोर्ट रेडी सदानंद धुरी यांच्याकडून ठेवण्यात आली होती आणि रोख रुपये 3000 उबादांडा मित्र मंडळ यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं. रोख रुपये 3000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी. पण त्याच्या अगोदर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकर्षक असं टी शर्ट SS फोर्ट सदानंद धुरी यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं. तो मॅन ऑफ द मॅच आहे समीर वेंगुर्लेकर आणि विजेता संघ आहे वेंगुर्ला 11. समीर वेंगुर्लेकर या, आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि कर्णधार पण आहात, तर आपला संघ घेऊन या. जे खेळाडू असतील उपस्थित त्यांना घेऊन या. दोन्ही एकदम मॅन ऑफ द मॅच समीर वेंगुर्लेकर आणि वेंगुर्ल्यातील जे खेळाडू असतील अवेलेबल त्यांनी साक्षी चमणकर यांच्या हस्ते जे बक्षीस देण्यात येईल आणि सुजित चमणकर. वेंगुर्ला 11 विजेता संघ पुन्हा एकदा गेल्या वर्षी पण विजेता होता. उबादांडा 11 संघाला हरवलं होतं आणि या वर्षी पण विजेता संघ ठरलाय तो वेंगुर्ला 11. गेल्या वर्षी कॅप्टन होता सुधीर पालेकर, या वर्षी कॅप्टन आहे समीर वेंगुर्लेकर. मॅन ऑफ द मॅच समीर वेंगुर्लेकर. आता आपण जातोय मेन बक्षीस वितरण समारंभाकडे. या स्पर्धेतील सर्वाधिक निर्धाव चेंडू हे बक्षीस ठेवण्यात आले होते सचिन गावडे, आंबा बागायतदार सचिन गावडे यांच्याकडून. रोख रुपये 1000 आणि हे बक्षीस जात आहे BPS सुकटनवाडी संघाचा साईराज परब. 10 चेंडू निर्धाव टाकले होते त्यांनी. साईराज परब BPS सुकटनवाडी संघाचा. आणि बक्षीस देतील उपसरपंच टीना आल्मेडा. टीना आल्मेडा यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. ट्रॉफी नाही होती, फक्त
अंतिम सामन्यातील सामनावीर. अंतिम सामन्यातील सामनावीर फलंदाजी करताना 17 धावा, 1 षटकार 2 चौकार, 2 षटकात 15 धावा, 2 गडी बाद केले. तो अंतिम सामन्यातील सामनावीर ठरतोय. जय मानशेजो संघाचा समीर वेंगुर्लेकर. समीर वेंगुर्लेकर. हो, दीपक रेडकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येईल. दीपक रेडकर यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. अंतिम सामन्यातील सामनावीर समीर वेंगुर्लेकर. या स्पर्धेतील उपदांडा प्रीमियर लीग 2024 इमर्जिंग प्लेयर उदयोन्मुख खेळाडू हे बक्षीस ठेवण्यात आले होते. द्वारकाई भोजनालय सौ अदिती तेजस जुवलेकर यांच्याकडून रोख रुपये 1000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी ठेवण्यात आली होती. आणि या संपूर्ण स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू एनी गेस? बीपीएस सुकटणवाडीचा साईराज परब. बीपीएस सुकटणवाडीचा साईराज परब सरपंच निलेशजी चमणकर यांच्या हस्ते आणि SS स्पोर्ट तर्फे टी शर्ट ठेवण्यात आले होतं. उदयोन्मुख खेळाडू खरोखरच चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पहिला षटक आणि पुन्हा ओपनिंगला बॅटिंग. खरोखर या वयात चांगलं खेळाचं प्रदर्शन केलं आणि त्याच्या जीवावर तो संघ अभिषेक साळोकरचा विकेट हा प्राइज विकेट होता आणि तो त्याने त्यावेळी जेव्हा पाहिजे होती विकेट त्यावेळी तो मिळवला आणि तो संघ त्यावेळी विजयी ठरू शकला. साईराज परब उदयोन्मुख खेळाडू. पुढील पारदर्शक आहे ते उत्कृष्ट यष्टीरक्षक. उत्कृष्ट यष्टीरक्षक माननीय श्री संजय गावडे उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून आकर्षक चषक आणि रोख रुपये 1000. आकर्षक चषक आणि रोख रुपये 1000. या स्पर्धेमध्ये विकेट किपर प्रत्येक संघाचा कंपल्सरी कुठचा राहिलाच नाही. प्रत्येक वेळी विकेट किपर बदलत होता. आम्ही त्यातल्या त्यात विकेट किपिंग ज्याने केली त्याचं नाव काढलंय आणि तो ठरतोय ज्यावेळी 6 बॉलमध्ये 7 धावा असताना क्लोज किपिंग केली आणि एक बॉल 3 धावा असताना जो डॉट बॉल निघाला तो खरोखर बाउन्स बॉल होता आणि त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये खरोखर चांगली विकेट किपिंग केली. तो ठरतोय बीपीएस सुकटणवाडीचा स्वप्नील मांजरेकर. स्वप्नील मांजरेकर. तो बॉल खरोखर क्रुशियल होता. मूर्तिलान पण कीर्तिमान असा स्वप्नील मांजरेकर धोनी म्हणून या नावाने ओळखला जातोय आणि हे बक्षीस देतील शैलेश नार्वेकर. शैलेश नार्वेकर हे बक्षीस देतील. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उभादांडा प्रीमियर लीग 2024 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माननीय श्री संजय गावडे उपतालुका प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून आकर्षक असा चषक व रोख रुपये 1000. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली, खरोखरच एक झेल आपण टीव्हीवर बघतो त्या पद्धतीने झेल ज्याने घेतला आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही कॅच न सोडता ज्याने फिल्डिंग केली तो बीपीएस सुकटणवाडीचा एलेक्स फर्नांडिस ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे बक्षीस देतील कार्मिस आल्मेडा यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येते. कार्मिस आल्मेडा यांच्या हस्ते अभि साळोकर वर या. उभादांडा
राधाकृष्ण पेडणेकर वर उभादांडा प्रीमियर लीग 2024 उत्कृष्ट गोलंदाज माननीय श्री शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून आकर्षक असा चषक व रोख रुपये 1000. खरोखरच ज्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि फुल स्पीडने आणि स्पिरिट त्याचं बघण्यालायक होतं. तेजस जुलेकर म्हटला तसं ॲथलीट खरोखरच चांगला आहे तो. असा खेळाडू आणि उभरता हुआ खेळाडू 14 विकेट घेतले ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि खरोखर चांगली गोलंदाजी केली. तो उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय BPS सुकटणवाडीचा शंकर परब. राधाकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. शंकर परब एक BPS सुकटणवाडीचे ठराविक प्लेयर ज्यांनी खरोखरच चांगली कामगिरी केली आणि ते त्या कामगिरीच्या जोरावरच हा संघ फायनल पर्यंत पोहोचला. टीम स्पिरिट खरोखर चांगली होती आणि फुल फायरने ज्याने बॉलिंग केली तो शंकर परब. निखिल बोने आपण वर या स्टेजवर. निखिल बोने स्टेजवर या बसा. पुढील पारितोषिक आहे उभादांडा प्रीमियर लीग 2024 चा उत्कृष्ट फलंदाज माननीय श्री शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून आकर्षक असा चषक व रोख रुपये 1000. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 106 धावा केल्या 106 धावा केल्या आणि एक हाती सामना ज्याने फिरवला तो उत्कृष्ट फलंदाज ठरतोय BPS सुकटणवाडीचा कर्णधार तेजस जुलेकर. सगळ्यात जास्त धावा 106 धावा BPS सुकटणवाडीचा कर्णधार तेजस जुलेकर. मंडळाचे अध्यक्ष संदेशजी मोगे. यश किंदळेकर आपण या. यश किंदळेकर आणि शिवसेना विभाग प्रमुख सुजित चमणकर यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. यश किंदळेकर यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. तेजस जुलेकर खरोखरच चांगली फलंदाजी. ह्यावेळी मात्र मला सांगितल्याप्रमाणे त्याने आता बगच म्हणून सांगत होता तो मला, तो ह्यावेळी मला या प्रीमियर लीगला दाखवलं. त्याने खरोखर चांगली फलंदाजी केली. कार्मिस आल्मेडा आणि उपसरपंच टीना आल्मेडा यांच्या तर्फे पुरस्कृत करण्यात आलं होतं हे बक्षीस. आणि सुंदर समालोचक केलं म्हणून कार्मिस आल्मेडा आणि टीना आल्मेडा यांच्यातर्फे एक सुंदर अशी ट्रॉफी देण्यात येत आहे. योगेश परब तर मानकरी ठरतोय योगेश परब. खरोखरच योगेश परब तुझी मध्ये ये कार्मिस ये ना. कार्मिस आल्मेडा आणि टीना आल्मेडा यांच्यातर्फे ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला ते 2 संघांचे मोमेंटो राहिलेत. 2 संघांचे
एक म्हणजे आल्मेडा ब्रदर्स आणि दोन म्हणजे तनिष स्पोर्ट. तनिष दिली. मग यश किनळकरचा माऊली सातेरी संघ. यश किनळकर या, आपला सन्मान होईल या ठिकाणी आणि हे बक्षीस देतील. जयप्रकाशजी चमणकर यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. सन्मान चिन्ह आहे. ते राहिलं होतं पहिल्या दिवशी ती मॅच खेळलेलं, पण घाईघाईने ते राहिलेलं. आणि आल्मेडा ब्रदर्सचे ओनर्स एल्विस आल्मेडा, कार्मिस आल्मेडा या. एल्विस आल्मेडा, रुपेश माळगावकर यांच्या हस्ते हे बक्षीस सन्मान चिन्ह देण्यात येईल. रुपेश माळगावकर. आता बक्षीस देण्यात येत आहे चतुर्थ क्रमांकाचं उपाधंडा प्रीमियर लीग 2024 UPL. चतुर्थ क्रमांक शैलेशजी परब, माननीय श्री शैलेशजी परब, संपर्क प्रमुख शिवसेना यांच्याकडून रोख रुपये 7,000 व आकर्षक असा चषक ठेवण्यात आला होता. याचा मानकरी ठरतोय पहिल्यांदाच ज्यांनी टीम घेतली आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावलाय तो संघ ठरतोय आल्मेडा ब्रदर्स. आल्मेडा ब्रदर्सचे ओनर जर या ठिकाणी असतील तर सगळ्यांनी या. एल्विस आल्मेडा, कार्मिस आल्मेडा, विक्टर आल्मेडा, आल्मेडा ब्रदर्सचे सगळे ओनर्स आपण या ठिकाणी. अभिषेक चमणकर, अभिषेक साळगावकर वर घ्या ना. हे बक्षीस देतील. तू दे, बबलू दे, राधा. हा, हे बक्षीस देतील बबलू कुबल, राधाकृष्ण पेडणेकर आणि सुजित चमणकर. निरंजन साळगावकर कुठे असतील तर स्टेजवर या. निरंजन साळगावकर. लांब लांब राहू नका, स्पर्धा आपलीच आहे, आपण हक्काने यायचं आहे. या. बस. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक या संघाने पण पहिल्यांदा टीम घेतली. सूर्या फायटर संघ, शैलेशजी परब, शिवसेना संपर्क प्रमुख यांकडून रोख रुपये 7,000 व आकर्षक असा चषक. त्याचा विजेता ठरतोय सूर्या फायटर संघ. सुरेश मांजरेकर आणि आपली टीम घेऊन या. जे संघ खेळाडू या ठिकाणी असतील, उपस्थित असतील, त्यांनी या. आपण चांगले खेळात या स्पर्धेमध्ये. जिंकू नाही शकला 1 नंबर, पण 3 नंबर तरी जिंकू शकला. चांगला खेळ केला. हे पारितोषिक देतील उपसरपंच टीना आल्मेडा, साक्षी चमणकर आणि बाबूराव साळगावकर यांची पत्नी किरण साळगावकर या. तिघांच्या हस्ते 3 नंबरचं बक्षीस.
या स्पर्धेचा सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू, ज्याच्यासाठी सर्व खेळाडू थांबलेले आहेत, या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. मैत्री ग्रुप वेंगुर्ला पुरस्कृत यांच्याकडून रोख रक्कम 1,500 रुपये व मैत्री ग्रुप यांच्याकडून सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. मित्रांनो, या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल? चुकतंय, अजूनही सांगा. या स्पर्धेचा मालिकावीर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित केला होता. गोलंदाजीमध्ये सक्षम कामगिरी या मैदानावर, फलंदाजीवर ज्यावेळी संधी मिळाली आहे प्रथमतः येण्याची आणि नंतर आक्रमण ज्यानं केलं, असा या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय. 94 धावा, 17 गडी बाद ज्यानं केले. वन अँड ओनली मॅन फ्रॉम प्रवडा गवंडीवाड्याचा प्रतीक गवंडे ठरतोय या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू, मालिकावीर. त्यांच्या गजरात स्वागत करूया प्रतीक गवंडेचं. आणि मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य संदेश मोगे, सन्मान्य एल्विस आल्मेडा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज आणि सदस्य सन्मान्य निरंजन साळगावकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला जात आहे. देश भोगे प्रतीक साठी टाळ्यांचा आवाज करूया. मॅन ऑफ द सिरीज, 94 धावा, 17 गडी बाद, कर्णधाराची भूमिका. आणि बाबूराव साळगावकर यांच्या पूर्ण फॅमिलीला ज्यानं अक्षरशः खुश केलं. सलग 3 वेळा या मैदानावर ज्यानं करंड उचलण्याचं काम केलंय, तो खेळाडू या स्पर्धेचा 2024चा सर्वोत्तम खेळाडू, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक होतं. आणि त्याची सुंदर अशी ट्रॉफी मैत्री ग्रुपकडनं 1,500 रुपये आणि त्याचबरोबर ट्रॉफी आपण पाहतोय प्रतीक गवंडे. स्पर्धेतील रनरअप रोख रक्कम होतं 25,000 रुपये. माननीय सिंह दीपक भाई केसरकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपये व चषक सन्मान्य नितीनजी मांजरेकर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक होतं. आणि द्वितीय क्रमांकाचं रनरअप या मैदानावर, सकाळपासून ज्या संघानं लढत केली या मैदानावर, सुरुवातीपासून जो लढला तो शेवटपर्यंत लढत राहिला. लढतीच्या वेळी या मैदानावर प्रतिस्पर्धी संघात तेजोमय क्षेत्र हल्लाबोल केला. जर 55-50 धावा झाल्या असत्या तर मॅच राधाकृष्ण पेडणेकर अतिशय रंगली असते. पण या मैदानावर जय मानशेश्वरनं आपला दबदबाच या ठिकाणी मात्र भगवं या मैदानावर फडकवलं. पण या मैदानावर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रथमतः संघ घेतलाय सन्मान्य तुषारजी साळगावकर साहेबांनी. आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. सुंदर असा वर्ल्ड कप आपण पाहतोय ठरतोय BPS सुकटणकवाडी संघ. पण तुषारजी साळगावकर खुश आहेत कारण जय मानशेश्वर त्यांचा संघ कबड्डीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यांनी पण सांगितलंय तो पण संघ माझा आहे. बंधूंची लढत या मैदानावर आणि 2 बंधू आज एक परस्परांविरोधात लढले या मैदानावर. UPL 2024चा रनरअप BPS सुकटणकवाडी संघ ठरतोय आणि पारितोषिक दिला आहे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. पूर्ण टीम या संघ गावचे प्रथम नागरिक सन्मान्य निलेशजी चमणकर, सन्मान्य जयप्रकाश चमणकर, सन्मान्य बबलू कुबल आणि उपस्थित उपसरपंच सन्मान्य सौ टीना आल्मेडा आणि सर्व या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या जरा स्वागत करूया. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक BPS सुकटणकवाडी क्रिकेट संघ, तेजस जुलेकर कर्णधार. या स्पर्धेचा चॅम्पियन, पर्व 4थ्याला ज्या संघानं करंड उचललाय, गेल्या वर्षी रनरअपचा शिवशंभू आणि आज या वर्षी 3ऱ्यांदा मैदानावर विजेता संघ जय मानशेश्वर क्रिकेट संघ. रोख रक्कम 40,000 रुपये. प्रथम पारितोषिक नामदार दीपकभाई केसरकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून व आकर्षक सुंदरशी वर्ल्ड कपची ट्रॉफी.
कर्णधार आणि संघ मालक या ठिकाणी वरती येतील सर्व मान्यवरांच्या शुभ असते या स्पर्धेचा महाविजेता संघ आपण पाहतोय. करंट उचललाय, टाळ्यांच्या आवाजात मित्रांनो स्वागत करूया. जय मानशेश्वर.